मित्रांनो, तुम्ही कधी असं ऐकलंय का की सलग एकाच ठिकाणी बसून राहणं हे सिगारेट ओढण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे? असं का म्हटलं जातं? बसून राहणं इतकं घातक कसं असू शकतं? धूम्रपान हे व्यसन आहे, पण बसून राहणं तर आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. मग त्याची तुलना इतक्या धोकादायक गोष्टीशी का केली जाते? आज आपण हाच प्रश्न उलगडून पाहूया. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या धन्वंतरीच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत. मित्रांनो, आपल्या दिवसाची सुरुवात आठवा. सकाळी उठल्यावर आपण पटकन मोबाईल हातात घेतो आणि काही वेळ स्क्रोलिंग मध्ये घालवतो. मग ऑफिसला जाण्यासाठी बस किंवा गाडीत बसून प्रवास करतो. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर दिवसभर कम्प्युटर समोर खुर्चीवर बसून काम करतो. मध्येच थोडं खाणं पिणं, तरी तेही खुर्चीवरच. दुपारी डबा झाल्यावर पुन्हा काम, पुन्हा बसणं. संध्याकाळी घरी आल्यावर शरीर थकलेलं असतं, त्यामुळे थोडी विश्रांती घेण्यासाठी पुन्हा टीव्ही किंवा मोबाईल पुढे बसतो. म्हणजे एका दिवसात आपण किमान 10 ते 12 तास तरी खुर्चीवर घालवतो. काही लोक तर याहूनही जास्त वेळ बसलेले असतात. आता एवढं बसणं खरंच इतकं धोकादायक कसं? पाहूयात. कारण जेव्हा आपण खूप वेळ एकाच जागी बसतो तेव्हा शरीराची हालचाल थांबते. स्नायूंमध्ये हालचाल न झाल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं. रक्त नीट फिरलं नाही तर पायात सूज येते, रक्तगुठळ्या होणे असे त्रास उद्भवतात. दीर्घकाळ बसल्याने पाठ आणि कमरेवर ताण येतो. पाठीचा कणा सतत एकाच स्थितीत असल्याने त्याची रचना बदलते. हाडं आणि स्नायू कमजोर होतात. हळूहळू पाठदुखी, मानदुखी आणि कंबरदुखींसारखे आजार व्हायला लागतात. फक्त एवढंच नाही, बसून राहिल्यानं शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजेच ऊर्जा तयार करण्याची गतीही मंदावते. आपण जे खातो ते ऊर्जेत रूपांतरित होण्याऐवजी चरबीच्या स्वरूपात साठायला लागतं. हीच चरबी पुढे स्थूलपणा, डायबिटीज, हार्ट प्रॉब्लेम अशा आजारांना आमंत्रण देते. मित्रांनो, इतकंच नव्हे तर काही संशोधन असंही सांगतंय की दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांमध्ये काही प्रकारच्या कॅन्सरचाही धोका जास्त असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया अगदी हळूहळू शांतपणे शरीरात चालू राहते. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं खरं आहे, पण धूम्रपानाशी तुलना का केली जातीये? तर उत्तर खूप सोपं आहे. धूम्रपान करणाऱ्याला सुरुवातीला काही जाणवत नाही, पण वर्षानुवर्ष धूम्रपान केल्यावर फुफ्फुसं निकामी होतात, हार्ट अटॅकचा धोका वाढतो आणि शेवटी जीव घेणे आजार होतात. बसून राहणं देखील अगदी असंच आहे. 1-2 दिवस बसल्याने काही फरक पडत नाही, पण जर ही जीवनशैली वर्षोनवर्ष अशीच चालू राहिली तर त्याचे परिणाम धूम्रपाना इतकेच गंभीर होऊ शकतात. म्हणूनच तज्ञांनी या दोन गोष्टींची तुलना केली आणि म्हटलं, सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. यात अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मानसिक आरोग्य. बसून राहिल्याने फक्त शरीर नाही तर मनावरही परिणाम होतो. हालचाल न केल्याने तणाव वाढतो, मन सुस्त होतं, नैराश्य येऊ लागतं. तुम्ही पाहिलं असेल की दिवसभर बसून काम केल्यावर शरीर थकलं तरी मन ताजतवानं वाटत नाही, झोप नीट लागत नाही आणि पुढच्या दिवसाचं काम करण्याची ऊर्जाही मिळत नाही. पण आता मग उपाय काय? आपलं काम तर बसूनच करावं लागतं. ऑफिस पासून तर सुटका होत नाही. मग यावेळी आपण काही छोट्या सवयी लावल्या तर परिस्थिती बरीच सुधारू शकते. उदाहरणार्थ, प्रत्येक अर्ध्या तासानं उठून थोडं चालणं, पाणी प्यायला जाणं, वॉशरूम ब्रेक घेणं, अगदी खिडकीपाशी जाऊन ताजी हवा घेणं, ऑफिसच्या खुर्चीत बसल्या बसल्या हातपाय स्ट्रेच करणं. कंपन्यांमध्ये तर स्टँडिंग डेस्क वापरण्याची पद्धतही सुरू झाली आहे. म्हणजे काही वेळ बसून आणि काही वेळ उभं राहूनही काम करता येतं. याशिवाय दिवसात किमान अर्धा तास तरी चालणं, सायकल चालवणं किंवा हलका फुलका व्यायाम करणं ही सवय लावली तर बसून राहण्याचे दुष्परिणाम खूप अंशी कमी होऊ शकतात. यामुळे शरीराचं रक्ताभिसरण सुधारेल, ऊर्जा वाढेल आणि मनही प्रसन्न राहील. मित्रांनो, धूम्रपान करणाऱ्याला आपण लगेच ओळखतो आणि सांगतो की हे तुझ्या शरीरासाठी घातक आहे. पण दिवसभर खुर्चीवर बसून राहणं हा धोका कुणालाच जाणवत नाही, म्हणूनच तो जास्त धोकादायक ठरतो. धूम्रपान करणारा माणूस स्वतःचं नुकसान तर करतोच, पण सतत बसून राहणारा माणूसही नकळत आपल्या आरोग्याचा गळा घोटत असतो. हा एक सायलेंट किलर आहे, जो तुमच्या नकळत तुमचं आयुष्य कमी करत चाललाय. या दोन्हीतला फरक इतकाच की एकाला आपण व्यसन म्हणतो आणि दुसऱ्याला आधुनिक जीवनशैली. म्हणूनच वेळेत सावध व्हा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.